नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत 7ची कसोटी. काय शिकणार आहोत मित्रांनो? 7ची कसोटी. त्याचबरोबर आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा आपले प्रकरण सुरू केल्यानंतर आज आपण 7च्या कसोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि याच्या अगोदर आपण 2ची, 3ची, 4ची, 5ची, 6ची, 7ची पर्यंत आता शेवटी पोहोचलेलो आहोत. त्याचबरोबर आपण बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा बघितलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 7ची कसोटी. 7ची कसोटीची एक व्याख्या लिहून घ्या मित्रांनो, एक डेफिनेशन लिहा. इथे लिहा. काय लिहायची? एक डेफिनेशन लिहा. काय दिले मित्रांनो डेफिनेशन? त्याची व्याख्या काय दिलेली? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे. दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या म्हणजेच काय? दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि उरलेली संख्या यापासून, यांच्या वजाबाकीपासून तयार होणारी जी नवीन संख्या असते त्या संख्येस जर 7 ने निशेष भाग गेला, म्हणजेच काय? ज्या वजाबाकी, दोघांची वजाबाकी केल्यानंतर जे नवीन संख्या तयार होईल त्या संख्येला जर 7 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 7 ने निशेष भाग जातो. त्याचं उदाहरण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याबरोबर तुमच्याकडून त्याच्याविषयी प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका या टॉपिक होती आपण लेक्चर संपल्यानंतर लगेच घेणार आहोत. म्हणून निश्चिंत राहा, अभ्यास करा. जे सांगतो तशा प्रकारे नीट स्टेप बाय स्टेप समजून घ्या अगोदर, नंतर तुम्ही फटाफट उत्तर देऊ शकता. बघूयात आता काय डेफिनेशन दिली आहे आणि त्याचं योग्य उत्तर येत आहे का. बघा, एक उदाहरण घेऊया. तुम्ही सांगा कोणते उदाहरण घेऊ, किंवा मी माझ्या मनाने लिहितो. ठीक आहे, मी माझ्या मनाने लिहितो. बस आता आपण घेऊ सोपं उदाहरण घेऊ. अगोदर घ्या 7 7 7 7 4 आणि 9. बघा किती मोठी संख्या आहे. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संख्येस 7 ने निशेष भाग जातो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किंवा कोणते जे तुम्हाला कसोटी दिली असेल, भरपूरसे अंक असे दिले जातात, भरपूरशे संख्या असे दिल्या जातात. तुम्हाला त्याला पाहूनच तुम्हाला कळायला पाहिजे. थोडीशी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लगेच समजू शकतं की कोणत्या संख्येला 7 ने निशेष भाग जातोय. बघूयात आता उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. बघूयात आता या प्रश्नाचं उत्तर योग्य येत आहे का, की 7 ने या संख्येला भाग जात आहे का. आणि तुम्हाला डेफिनेशन काय दिली होती? शेवटचे 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि उरलेली संख्या दोघांच्या वजाबाकीस. बघा, शेवटचे 3 अंक सांगितले होते ना, म्हणून शेवटच्या 3 अंकाला डॅश मारून घ्यायचं. आणि उरलेली संख्या म्हणजे हे 3 संख्या केल्यानंतर उरलेली ही संख्या आहे, बरोबर. याला सुद्धा डॅश मारून घ्यायचं मित्रांनो. आणि काय लिहिलं होतं? तुमची डेफिनेशन तुम्ही लिहिलेलं आहे ना, त्याच्यावरती बघा. शेवटचे 3 अंक आणि उरलेले 3 अंक म्हणजे कितीही संख्या अंक असू शकतात, 4 5 6 10 किती असू शकतात. पण उदाहरण देतोय मी तुम्हाला, नीट समजून घ्या. डेफिनेशन नुसार शेवटचे 3 अंक आणि उरलेली संख्या यांच्यातून वजाबाकी करायची आहे. आता बघूया त्यांची वजाबाकी कशी होती मित्रांनो. हे बघा 7 7 7 हे पहिला टप्पा मांडून घेतला आपण. नंतर पुढील टप्पा मांडायचा आणि त्यांची वजाबाकी करायची. म्हणजेच का आपण याची वजाबाकी करूयात. परत काय लिहिलं आहे? 7 4 9. कळाला तुम्हाला इथपर्यंत? आता बघा यांची काय सांगितली होती, यांची वजाबाकी 7 ने भाग गेला पाहिजे. यांची वजाबाकी करूया आता ती. तुम्ही सुद्धा सोडवा. तुमच्याकडे नोट्स आहे, तुम्ही यावर प्रॅक्टिस केली आहे, सोडवायचं पटापट. बघा आता यांची वजाबाकी करायची. 7 ला भाग जाईल का? 7तून 9 जाऊ शकता का? तुम्हाला वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व काही शिकवलंय संख्या प्रकरणामध्ये. पटापट याची वजाबाकी करायची आणि कमेंटमध्ये उत्तर द्यायचे तुम्ही. आणि ज्यांना समजत नाहीये त्यांना मी शिकवणारच आहे. निश्चिंत राहा मित्रांनो तुम्ही. आपण तुम्हाला सर्वांना पुढे घेऊन जाणार आहोत. बघा आता यांची वजाबाकी करायची आहे. कशी वजाबाकी करायची? आता 7 मधून 9 जाऊ शकत नाही ना, म्हणून एक याच्यावरून उसनवार घ्यायचा, बरोबर. आता मला सांगा 7 जर ह्याच्याकडून घेतला, एकावर 7 17 झाले का नाही. मग 17 मधून जर 9 गेले किती होतील? 17 मधून जर 9 गेले मित्रांनो तर उरतात 8, बरोबर आहे ना. मग इथं हे 8 लिहायचे, बरोबर. 8 आपण इथं लिहिले. मग 7 होते इथं. मग 1 याला दिला, मग किती उरले याच्याकडे? 7 उरले ना. म्हणजे तुमच्याकडे जर 7 रुपये होते, तुम्ही जर तुमच्या मित्राला 1 रुपया दिला, मग तुमच्याकडे किती उरणार? 6 रुपये उरणार ना. त्याचप्रमाणे आता याच्याकडे 6 रुपये उरलेले आहे, म्हणजे हे 6 संख्या आहे. मग 6 मधून 4 गेल्यानंतर किती उरतात? अगदी बरोबर मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर देत आहात. 28 याचं उत्तर आहे. मग याचं हे झालं 28. म्हणजे 6 मधून 4 गेल्यानंतर उरतात 2. हे झाले आपले 2.
आणि इथं तर तुम्हाला माहितीच आहे 7 7 गेल्यानंतर 0 उरता. बरोबर मित्रांनो, हे झाले 0. आता किती उरले मित्रांनो, यांची वजाबाकी काय झाली, 28 झाली का नाही. आणि डेफिनेशन मध्ये व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं की सुरुवातीचे संख्या आणि शेवटचे 3 अंक यांच्या वजाबाकी जर 7 ने भाग गेला, 7 ने भाग गेला असं सांगितलं होतं ना. 7 ने भाग द्यायचा. मग आता याला 7 ने भाग देऊ. आता द्या पटकन, तुम्ही सुद्धा द्या. आता काही तुम्हाला विद्यार्थ्यांना कळायला नको म्हणून, इथं कन्फ्यूज झाले नको पाहिजे म्हणून तुम्हाला इथं लिहितो. हे बघा, आपण इथं लिहूयात. हे 28 लिहिले आपण. त्यानंतर इथं भागीला 7 लिहायचे, फक्त भागीला 7. कळालं पण बघा. आता 7 1 7 आणि पुढे काय, 7 चौक 28, 7 चौक 28. बरोबर. पूर्ण भाग गेलाय ना, काय उरलं का याच्यातून. म्हणजे इथं जर समजा इथं जर हे 29 असते आणि भागीला 7 असतं, मग 7 1 7 केला असता आपण, आणि 7 चौक 28 केला असता, मग किती उरले असते, 28 जर गेले म्हणजे 29 मधून 28 गेले तर 1 उरला असता ना. म्हणजेच काय, या संख्येला 7 ने पूर्ण भाग गेला असता का, नसता गेला. पण या संख्येला पूर्ण भाग गेलाय ना, म्हणजे 7 चौक 28 पूर्ण भाग गेला. काय उरले का तुमच्याकडे, 1 सुद्धा उरला नाही. म्हणजेच काय मित्रांनो, शेवटचे 3 अंक आणि सुरुवातीचे अंक, म्हणजे सुरुवातीची संख्या आणि संख्येच्या शेवटचे 3 अंक यांच्या वजाबाकीतून यांची वजाबाकी केली आणि त्या वजाबाकीला जर 7 ने पूर्ण भाग गेला, 7 ने पूर्ण भाग गेला नाही याला, तर त्या संपूर्ण संख्येत 7 ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय, आता याला पूर्ण भाग गेलाय ना, म्हणून या संपूर्ण संख्येस 7 ने पूर्ण भाग जाणार आहे, म्हणजे निशेष भाग जाणार आहे, काहीच होणार नाही. बघूयात आता खरंच भाग जातोय का. पहिलं गणित आहे, नीट समजून घ्या, कारण यावर अधिक टॉपिक म्हणजे टफ लेवलचं गणित तुम्हाला मी देणार आहे. पुढचे गणित तुम्हाला सोडवायचे, अगोदर पहिलं गणित नीट समजून घ्या. आता बघूया खरंच. आता डेफिनेशन तर आपली ती दिली होती की पहिली संख्या म्हणजे जेवढी पूर्ण संख्या असेल त्याच्या शेवटच्या 3 संख्यांपासून तयार होणारी आणि उरलेल्या संख्येपासून तयार होणारी दोघांच्या वजाबाकीला जर 7 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येत 7 ने निशेष भाग जातो. बघूयात आता. तुम्ही सुद्धा सोडवा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. भरपूरसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे कमेंट बॉक्समध्ये, कारण त्यांच्याकडे नोट्स आहे आणि त्या नोट्स मधून त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. बरोबर आहे का नाही. तर बघूयात आता या टॉपिकवरती जे नोट्स दिली आहे आपल्या, म्हणजेच काय, जी डेफिनेशन दिली आहे तुम्हाला त्या डेफिनेशन नुसार याला पूर्ण भाग जातो का. बघा आता, बघूयात आता. घ्या इथं ही संख्या इथे लिहून घ्या आपण परत. ठीक आहे. हे झाले 7 7 7 7 4 आणि हे 9 भागीला 7. बरोबर मित्रांनो, कळालं तुम्हाला. आता बघूयात खरंच भाग जातोय का, पूर्ण संख्येत भाग जातोय का. बघा, 7 1 7, परत 7 1 7 7 1 7 7 1 7 7 1 7. बरोबर आहे मित्रांनो. सडनला भाग गेला. आता काय, 7 7 49 करायचे का, करायचे आपण. म्हणजे हे बघा, झाले 7 1 7 7 1 7 7 1 7 7 1 7. आता काय, 7 7 49 करायचे का, म्हणजे इथं 7 लिहून टाकू का लगेच. तुम्हाला भागाकार जेव्हा पूर्ण शिकवलं होतं तेव्हा तुम्हाला शिकवलेलं होतं सर्व. 7 ने 4 ला भाग जाऊ शकतो का मित्रांनो, नाही जाऊ शकत. म्हणूनच काय करायचं, नीट समजून घ्या. घाईघाईमध्ये आपण ही चूक करतो आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी ही चूक केलेली असू शकते कदाचित. घाईमध्ये आपण असंच चूक करतो, म्हणून नीट समजून घ्यायचं. तुम्हाला शिकवलं होतं पहिलं गणित, नीट समजून घ्या. आता 7 ने 4 ला भाग जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. म्हणून काय करायचं, इथं 0 लिहायचं फक्त. इथं 0 लिहिला म्हणजेच काय, ही पूर्ण संख्या आता दोघांना भाग द्यावा लागेल. म्हणजेच काय, तुम्ही 7 7 49 करू शकता. याचा अर्थ काय मित्रांनो, याला जर 7 ने भाग दिला तर तुमचं उत्तर हे निघणार आहे. आणि 7 ने पूर्ण भाग गेलाय ना, काय उरले का त्यातून 1 2 4 5 काय उरले का, बिलकुल उरले नाही ना. याचप्रमाणे 7 ने पूर्ण भाग गेलेला आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी भाग देताना काय चूक केली, नीट समजून घ्या. तुम्ही म्हणजे ज्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न करत राहा. चुकू द्या, चुकलं तर काही हरकत नाही. आज चुकणार आहे, पण तुम्ही आज जर चुकले तर हा टॉपिक तुम्ही नंतर कधीच चुकणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही याचं उत्तर काय काढलं असेल, बघा, याचं उत्तर काढलं असेल तुम्ही 1 1 1 1 आणि 7. हे उत्तर तुम्ही काढलेलं असेल, पण 0 0 इथं दिलेला नसेल. 0 देत नाही मित्रांनो. आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्या दुसऱ्या ठिकाणी हेच ऑप्शन असणार आणि तुम्ही घाईघाईमध्ये तेच क्लिक करणार. तुमच्या सगळ्या काही चुका सुद्धा सांगतोय, म्हणून सावधानपणाने
पेपर सोडवायचा आहे पोलीस भरतीचा, म्हणूनच तुमच्याकडून प्रॅक्टिस करून देतो आपण, सर्वांकडून प्रॅक्टिस करून घेतो. कशा प्रकारे प्रॅक्टिस करतो आपण, लेक्चर झाल्यानंतर ह्या लेक्चरवरती तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देतो, जी तुम्हाला सर्वांना पटापट सोडवायची. 100 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे सर्व टॉपिकवर पोलीस भरतीच्या. म्हणजेच त्यामध्ये गणित असणार, सामान्य असणार, मराठी व्याकरण असणार, सर्व काही असणार. चालू घडामोडी सुद्धा आपण त्यामध्ये ऍड केलेल्या असतात. समजलं तुम्हाला या टॉपिकवर? बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकवलंय. म्हणजे तुम्ही बेसिक मध्ये कशा चुका करू शकता हे बघा. बेसिक मध्ये अशा चुका करणार तुम्ही, बरोबर. ऍडव्हान्स लेवल मध्ये म्हणजे तुम्हाला पटकन सांगितलं की शेवटच्या 3 अंकांपासून पटकन हे उत्तर काढू शकता तुम्ही. झालं एवढं, पूर्ण भाग देण्याची गरज नाहीये तुम्हाला. आता बघूयात. आता तुम्हाला पूर्ण माहिती शिकवली, कशा प्रकारे भाग द्यायचा सर्व काही शिकवलेलं आहे. आता मला पटापट पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः द्यायची. आता आपण सुरुवात करणार आहोत 7 या टॉपिकवर, म्हणजे 7च्या कसोटीवर कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. चला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू. या टॉपिकवर पुढील एक छोटासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे मित्रांनो. पटापट उत्तर द्या. प्रश्न काय आहे नीट वाचा आणि सर्व संख्या नीट समजून घ्या आणि योग्य उत्तर द्या. ज्यांना योग्य उत्तर देता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. लाईव्ह चॅटमध्ये आपल्याला सर्व काही दिसत आहे. तुम्ही तुमचे कमेंट सर्वजण पाहतात म्हणून योग्य उत्तर द्या. चुकलं तरी काही हरकत नाही. सर्व चुकत असतात, आपण इथं शिकण्यासाठी आलेलो आहे म्हणून निश्चित तर आपण प्रयत्न करा. प्रयत्न केल्यास योग्य उत्तर येईल. बघा काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे. तर मित्रांनो बघूयात आता या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे सोडवू शकता तुम्ही. ज्यांना येत आहे त्यांनी सोडवा, ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं काही सोडून दाखवतो. ठीक आहे, बघा आता काय प्रश्न दिला होता मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या संख्येत 7ने निशेष भाग जातो. आता आपण डायरेक्ट एक संख्या घेऊन घेऊ त्यातली आणि जे योग्य उत्तर तेच घेऊ, कारण आपल्याला पुढचे सुद्धा सोडवायचे आहेत. बघा मित्रांनो काय आहे, ऑप्शन क्रमांक सी घेऊ आपण. सी, ऑप्शन क्रमांक सी घेऊ. ठीक आहे, आता ऑप्शन क्रमांक आपण सी घेतलेला आहे. बघा आता ऑप्शन क्रमांक सी काय मित्रांनो आहे, 4 9 7 1 4 7. बरोबर मित्रांनो, योग्य उत्तर आहे का हे. आता बघूयात. ज्याप्रमाणे नोट्स मध्ये सांगितलं होतं आणि जी डेफिनेशन तुम्हाला दिलेली होती ती योग्य आहे का. काय, शेवटचे 3 अंक आणि सुरुवातीचे अंक यांचे वजाबाकी प्लस, म्हणजे वजाबाकी केल्यानंतर त्यांना जर 7ने भाग जात असेल तर ते संपूर्ण संख्येत 7ने निशेष भाग जातो. आता त्याप्रमाणे हे सोडून बघूयात आपण. काय मित्रांनो, यांची वजाबाकी करायची. हे 2 गट, हे 1 गट, बरोबर घ्या. 4 9 7 भागीला काय करायचं, वजा काय करायचे मित्रांनो, 147 केले. पटापट यांची वजाबाकी करायची. काय ना 0 आणि 9तून 4 गेले, किती होणार मित्रांनो 5. 4तून 1 केल्यानंतर 3. बरोबर, अगदी योग्य आहे ना. 350 आपलं यांची वजाबाकी आलेली आहे. आता तुम्ही पटकन सांगा, 350 भागीला 7 करायचे, बरोबर. 350 भागीला 7 केले म्हणजेच काय, 7 1 7, 7 5 35, म्हणजेच काय याचं उत्तर 50 आलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, पूर्ण भाग गेलाय ना, याला पूर्ण भाग गेला का नाही, म्हणजेच यांची दोघांची वजाबाकी केली आपण. वजाबाकी किती आली, 350. 350 वजाबाकी आली, 350 भागीला 7 केले म्हणजेच काय 7ची कसोटी ना. काय सांगितलं होतं, संपूर्ण संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि त्याचबरोबर सुरुवातीची संख्या, शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणारी संख्या आणि सुरुवातीची संख्या यांच्या दोघांच्या वजाबाकी करणे. दोघांची वजाबाकी केली, किती आलं 350, आणि त्या वजाबाकी 7ने भाग देणे, बरोबर का नाही. या वजाबाकीला आपण 7ने भाग दिला आणि या वजाबाकीला 7ने भाग दिल्यानंतर म्हणजे पूर्ण भाग गेला ना, 50 उत्तर आलंय. काही उरले का याचे 2 2 4 5 काही उरले का, नाही उरले ना. म्हणून काय मित्रांनो, ह्या वजाबाकीला पूर्ण भाग गेलेला आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की या संपूर्ण संख्येत 7ने निशेष भाग जाईल. काही क्षणातच तुम्ही हे सोडवलंय का नाही, आपल्याला काही टाइम लागला का, काही क्षणात आपण सोडवलं. पण पहिलं गणित होतं म्हणून आपण थोडा वेळ घेतला आणि सर्वांना स्टेप बाय स्टेप शिकवलं. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहेत त्यांनी तर 5 क्षणी पटकन उत्तर काढलेले, कारण त्यांनी दिवसभर प्रॅक्टिस केली. बघूयात आता या टॉपिकवर पुढील महत्वाचं उदाहरण. पटापट उत्तर द्यायचे तुम्ही. ठीक आहे, बघूयात आता 7च्या कसोटीवर पुढील एक महत्वाचं उदाहरण, जे प्रत्येकाने सोडवायचं आहे आणि प्रत्येकाने याचं उत्तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. तयार आहात तुम्ही? बघूयात आता काय पुढचा पॉईंट आहे. याच टॉपिकवर पोलीस भरतीला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे मित्रांनो. पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सोपं उदाहरण आहे, जास्त काही कठीण नाही, पण आता तुम्हाला ते सोपंच वाटणार आहे कारण तुमचा पूर्ण बेसिक पाया तुमचा क्लिअर झालेला आहे. आणि ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांनी सुद्धा पटापट
सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण आता प्रॅक्टिस करत आहोत म्हणून नॉर्मल लेवलने सुद्धा प्रॅक्टिस केली तरी चालेल, पण तुमच्या नोट्समध्ये यावर उदाहरणं आहे त्यांनी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता बघा. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर सुद्धा दिलेली आहे, आणि ज्यांना येत नसेल त्यांनी आपण मी सोडून दाखवतो, निश्चिंत राहा, आपण सर्वांना सोबत पुढे घेऊन जाणार आहोत. काय प्रश्न आहे मित्रांनो पुढचा, की खालीलपैकी कोणत्या संख्येस 7 ने निशेष भाग जातो? खालीलपैकी कोणत्या संख्येस 7 ने निशेष भाग जातो? बघूयात आता याचं उत्तर, योग्य उत्तर काय. डायरेक्ट योग्य उत्तरावरती सोडून बघू किंवा चुकीच्या उत्तरावर सोडवू, तुम्ही सांगा. योग्य उत्तर सोडवायचं, ठीक आहे, योग्य उत्तर सोडवू आपण. बघूयात आता काय मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए बघा, ऑप्शन क्रमांक ए आहे. काय उत्तर आहे मित्रांनो, काय प्रश्न आहे बघा. ऑप्शन काय आहे, 980 बरोबर आणि 735. सोपं आहे का नाही मित्रांनो. आणि आपल्या स्टेपनुसार बघा, काही क्षणात पण तुम्ही सोडवू शकता. मी तुम्हाला क्षणात सोडून दाखवू शकतो कसं सोडवायचं बघा. आता यांची पटापट वजाबाकी करायची. 980 आणि 735 झालं, वजाबाकी करायची. 10तून 5 गेले, आता 10तून 5 गेले आणि 10 कुठून आले वाटू शकतं तुम्हाला 10 कुठून आले. आता तुम्ही हुशार आहात, भरपूरचे विद्यार्थी हुशार आहेत, पण आपल्याकडे काही नवीन विद्यार्थी सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगतो 10 कुठून आले. परत ऐका, इथं 0 आहे, 5 ने भाग जाऊ शकतो का शून्याला? म्हणजे 0 रुपये तुमच्याकडे, तरी तुमच्याकडून मी 5 रुपये घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. तुम्हाला तुमच्या मित्राकडून पैसे घ्यावे लागतील, तेव्हा मला 5 रुपये द्यावे लागेल. त्याचप्रमाणे 8तून तुम्हाला 1 घ्यायचा आहे. 8कडून 1 उसनवार घेतल्यानंतर म्हणजे काय, एकावरती 0, 10 झाले बरोबर. 10 झाल्यानंतर हे 5 करायचे वजा. 10तून 5 गेल्यानंतर किती होणार मित्रांनो? अगदी बरोबर आहे, 5 होणार बरोबर. मग तुमच्या मित्राकडे 8 रुपये होते, त्याने तुम्हाला 1 रुपये दिला, मग किती झाले? त्याच्याकडे किती उरले? 7 रुपये उरले ना. तसे त्याचप्रमाणे 8 होते तर 7 उरले आता. म्हणजेच काय, 7तून 3 गेल्यानंतर किती उरतील? किती? अगदी बरोबर मित्रांनो, 7तून 3 गेल्यानंतर उरणार 4 बरोबर. त्याचप्रमाणे 9तून 7 गेल्यानंतर, 9तून 7 गेल्यानंतर किती उरणार? अगदी बरोबर आहे मित्रांनो, 9तून 7 गेल्यानंतर उरणार 2. आता याला काय करायचं? 7 ने भाग द्यायचा आहे. कशा प्रकारे भाग द्यायचा बघा, हे बघा, 2, 4, 5 भागीला 7. कळलं इथपर्यंत? आता बघा, तुमची जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल, जशा प्रकारे तुमची वाढत जाईल प्रॅक्टिस, तशा प्रकारे तुम्ही काही क्षणात याचं उत्तर काढू शकता. बघूयात आता, करा. 7 1 7, 7 3 21 म्हणजेच काय 3. आता सांगा 21 म्हणजे 24 मधून 21 गेल्यानंतर उरले 3. मग काय, हा 5 आला वरती परत, म्हणजे 35 झाले. मग काय, 7 5 35, 7 5 35. म्हणजेच काय मित्रांनो, पूर्ण भाग गेलाय. पूर्ण भाग गेलाय ना, म्हणजेच या पूर्ण संख्येत 7 ने निशेष भाग जाईल. कळाला तुम्हाला? आपण हेच काही क्षणात कशा प्रकारे सोडू शकता. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही काही क्षणात कसं सोडू शकता हे बघा. तुम्ही पूर्ण संख्या बघणार, अरे खूप मोठी संख्या आहे, काय करणार? पटकन वजाबाकी लगेच पटापट करणार. 10तून 5 गेले, 5 इथं उरले 4, हे 2, परत भागीला 7 करणार. काय येणार मित्रांनो लगेच? अरे 7 3 21, 7 5 35, फिनिश झालं. काही क्षणातच झालं ना. एवढा वेळ लागला का तुम्हाला सोडवायला? बिलकुल नाही. पण हे कधी सोडू शकता तुम्ही? जेव्हा तुमची यावर प्रॅक्टिस झालेली असेल, यावर तुमची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल तुम्ही, आणि त्याचबरोबर यावर कित्येक उदाहरणांचे तुमची रिव्हिजन झालेली असेल. रिव्हिजन जेव्हा तुमची होईल तेव्हा तुम्ही यावर काही क्षणातच उत्तरे देऊ शकता बरोबर. ही झाली तुमची 7ची कसोटीची पूर्ण प्रॅक्टिस. आता बघूया 8ची कसोटी कशी आहे. 8ची कसोटी नेमकी काय आहे आणि काही क्षणातच तुम्ही 8च्या कसोटीमध्ये योग्य उत्तर कशा प्रकारे काढू शकता. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरू. पुढील कसोटी आहे मित्रांनो 8ची कसोटी. नंबर टाका, 8ची कसोटी नाव टाका. 8ची कसोटी आणि 8च्या कसोटीची डेफिनेशन लिहा. काय डेफिनेशन आहे इथं लिहा तुम्ही. काय मित्रांनो, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून, काय म्हणतोय मित्रांनो, काय म्हणतोय नीट ऐका. दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस जर 8 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. कळालं इथपर्यंत? आता नीट समजून घ्या. स्टेप बाय स्टेप अगोदर पहिलं उदाहरण देतो, नंतर काय आपल्याला पटापट सोडवायचे जे उदाहरण. ठीक आहे, बघूया आता काय. हे बघा डेफिनेशन काय दिली होती आपली, की दिलेल्या संपूर्ण संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून, एक कोणतीही संख्या घ्या, तुम्हाला वाटेल ती संख्या घ्या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा तुमच्या मनाने कोणतीही संख्या लिहा आणि शेवटच्या 3 अंकाला भाग जातो का बघा. आपण घेऊयात, काय घ्यायचं घेऊयात, 9 7 4 8 7 2
0. घ्या आता तुम्ही स्वतः ट्राय करा. डेफिनेशन नुसार डेफिनेशन तुम्ही लिहिलेली आहे आणि आतापर्यंत तुम्ही लिहिलेली पाहिजे होती. काय डेफिनेशन मित्रांनो, की शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस, शेवटचे 3 अंक घ्या, लिहिले आपण इथं 720 बरोबर. शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस झाली, शेवटच्या 3 अंकांपासून ही संख्या तयार झाली. याला जर 8 ने भाग गेला, काय याला जर 8 ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. आता पटकन ट्राय करा, याला 8 ने भाग जात आहे का? पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तुमच्याकडे नोट्स आहेत, तुम्ही यावर प्रॅक्टिस केली आहे. तुम्हाला दररोजचं टार्गेट देण्यात येतं की नोट्समधून तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. कळाला तुम्हाला इथपर्यंत मित्रांनो? तर नोट्समधून तुम्हाला आज हा तुम्ही टार्गेट पूर्ण केलेला आहे. मला पटकन व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देता मित्रांनो. याला 8 ने भाग जातोय का बघा. विद्यार्थ्यांचे उत्तर सुद्धा आले. तर मित्रांनो 8 1 8 आणि काय मित्रांनो 8 9 72 म्हणजेच काय उरले किती झाले पूर्ण 90. म्हणजे काय मित्रांनो 8 ने या संख्येला पूर्ण भाग गेला आहे. आणि काय दिलं होतं, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस जर 8 ने पूर्ण भाग गेला तर या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. आता भाग गेलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जाईल. त्याचप्रमाणे आता पुढील पटापट उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला आता पटापट उदाहरणं देणार. सोपं आहे, काही मोठी गोष्ट नाही आहे. काय आहे, पुन्हा एकदा बघा, रिव्हिजन करा आणि नोट्समध्ये हे सर्व काही दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता जी तुम्हाला डेफिनेशन सांगितली पुन्हा एकदा लिहून घ्या. सोपं आहे, फक्त याची दररोज रिव्हिजन करायची. काय दिली होती डिव्हिजन, काय दिली होती याची डेफिनेशन, की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येत जर 8 ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. आता आपण हे बघितलेलं आहे. आता पटापट या प्रश्नांचे उत्तरे तुम्ही द्यायचे. तुमच्या स्क्रीनवर काही उदाहरणं देण्यात येतील, त्यापैकी ओळखायचं की कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. याच टॉपिकवर पुढील एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. पटापट उत्तरे द्या, बघून घ्या. पूर्ण प्रश्न नीट बघा, पूर्ण ऑप्शन नीट बघा. कोणत्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना निशेष भाग जात आहे 8 ने, तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जाईल. शोधा, पटकन बघा कोणत्या संख्येला जातोय. जास्त वेळ नाही तुमच्याकडे. पोलीस भरतीला काही क्षणातच तुम्हाला हे उत्तर सोडावं लागतात. आपण आता स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहोत, म्हणून थोडेसे कठीण सुद्धा होऊ शकतं, पण तुम्हाला जे प्रकारे शिकवणार आहे व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देता. बघा विद्यार्थी, तुम्ही स्वतः लाईव्ह चॅटमध्ये बघा शेवटी कमेंट बॉक्समध्ये उत्तर येत आहेत का नाही. खूप छान प्रकारे उत्तर देत आहे, कारण हे विद्यार्थी इतक्या पटकन उत्तर यामुळे देतात कारण यांच्याकडे नोट्स आहे. नोट्स अतिशय फायदेशीर आहे. नोट्स म्हणजे काय, उदाहरणांची भरपूरशी प्रॅक्टिस असते त्यामध्ये. तुम्हाला पुस्तकीय भाषा बिलकुल सुद्धा समजणार नाही, पण नोट्सची भाषा ही संपूर्ण टीमने स्वतःच्या हाताने बनवलेली आहे आणि ती तुम्हाला अगदी नैसर्गिक भाषेमध्ये दिलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहे त्या नोट्समध्ये. बघा मग काय उत्तर आहे आणि त्याचं उत्तर काय निघत आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर काय दिलं प्रश्न, की पुढीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो आणि ऑप्शन दिलेले आहे. बघा त्यापैकी योग्य उत्तर काय दिलं विद्यार्थ्यांनी, अगदी योग्य उत्तर दिले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक त्याचा सी असणार आहे. सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी. आणि खरंच भाग जातोय का बघूयात आता. काय मित्रांनो बघा काय आहे, 7 8 3 9 3 7 3 9 6 4 0. किती मोठी संख्या आहे. जर तुम्हाला ही डेफिनेशनच पाठ नसती तर तुम्ही एवढ्या सगळ्या संख्येला परत म्हणजे बारीक देत बसले असते का, म्हणजे 7 8 3 9 3 7 असे 100 एवढा पण भागीला 8 म्हणजे 8 1 8 असं भाग करत बसले असते का मित्रांनो. इतका वेळ असतो का पोलीस भरतीला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवलंय आणि या मुलांनी उत्तर सुद्धा दिलेले आहे. कशा प्रकारे हे बघा, काय सांगितलं होतं, शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस सांगितलं होतं ना. आता बघा शेवटचे 3 अंक काय आहे, 640 बरोबर. या 640 फक्त तुम्हाला काय करायचंय, भाग द्यायचा आहे. कशाने भाग द्यायचा आहे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काय कसोटी चालू आहे आपली, 8 ची कसोटी चालू आहे, म्हणजे 8 ने भाग द्या फक्त. बरोबर दिला. आता तुम्ही ट्राय करा. 8 1 8 आणि काय पटकन सांगा लवकर उत्तर काय आहे. 8 8 64 आणि हे 0 बरोबर. म्हणजे 8 ने पूर्ण भाग गेलाय ना. म्हणजेच काय मित्रांनो, या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जाईल. तुमच्याकडे मोबाईल आहे, कॅल्क्युलेटर आहे, पूर्ण संख्या चेक करा. पूर्ण संख्या चेक करा आणि भागेला 8 ठेवा. तुम्हाला पॉइंट मध्ये उत्तर येणार नाही. पॉइंट मध्ये जर उत्तर आलं तर समजून घ्यायचं आपण. पॉइंट मध्ये जर उत्तर आलं तर समजून घ्यायचं की समजा हे 640 होते ना, 642 पकडायचे.
म्हणजे 642 जर आपण पकडले आणि भागीला 8 दिला म्हणजे हे भाग जाईल किती होणार, इथं 8 होणार पण 2 उरतील, 2 उरले म्हणजे परत वरतून 0 येणार आणि काय होणार 8 1 8 2 16 म्हणजे परत 0 म्हणजे 8 म्हणजे 40 म्हणजे असं पॉईंट मध्ये उत्तर जर आलं तर काय समजायचं की शेवटी पूर्ण संख्येला भाग गेलेला नाहीये, बरोबर. पूर्ण संख्येला भाग गेल्यानंतर पॉईंट मध्ये उत्तर येत नाही. कळलं. भरपूरशा विद्यार्थ्यांनी अगदी सोप्या प्रकारे आणि कधी काहीच सेकंदातच याचं उत्तर दिलेलं आहे. बघूयात याच टॉपिकवरील पुढील एक ऍडव्हान्स लेवलचं गणित जे तुमच्यासाठी देत आहे आणि लवकरात लवकर याचं उत्तर तुम्ही देणार आहात. मला पूर्ण टॉपिकवरील पुढील एक छोटंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. बघा आणि नीट उत्तर बघा आणि पूर्ण ऑप्शन सुद्धा नीट बघा आणि त्या प्रश्नाचे उत्तर द्या मित्रांनो. काही क्षणातच उत्तर आहे. ज्यांना येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या, ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी सोडवून दाखवत आहे. नीट बघा. ठीक आहे. काय प्रश्न आणि काय उत्तर आहे बघा. काय प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. 8 ने निशेष भाग जाणारी संख्या सांगितली आहे. काय सांगितली, 8 ने निशेष भाग जाणारी. मग पटकन उत्तर बघा. 8 ने निशेष भाग जातोय का याला. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. बघा काय आहे मित्रांनो, त्याच्यापैकी ऑप्शन क्रमांक याचं डी चेक करा. डी काय चेक करणार, डी. काय प्रश्न आहे हे बघा. 8 7 4 9 7 6 3 9 आणि 8 3 2. किती मोठी संख्या आहे, किती खूप मोठी संख्या आहे. आणि याचं जर तुम्ही उत्तर काढायला गेले भागाकार करून तर मला तरी नाही वाटत की लवकर तुमचं उत्तर निघेल. आणि योग्य उत्तर निघेल का नाही निघेल याला पण गॅरंटी नाही. पण तुमच्याकडे कसोटी आहे. कसोटी काय होती, शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येत जर 8 ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. बघा याचे शेवटचे 3 अंक घ्या, पटकन घ्या आणि पटकन भागाकार करा. 8 3 2 भागीला 8 करा. आता चेक करा तुम्ही स्वतः. मी काय सोडवत नाही याचं उत्तर, तुम्ही स्वतः पटकन कमेंट बॉक्समध्ये द्या उत्तर. याला 8 ने भाग द्या. उत्तर जात आहे का, योग्य उत्तर येत आहे का, लवकरात लवकर सांगा. जात आहे ना. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान. अशाच प्रकारचे उत्तर द्यायचे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करायचं. तुम्ही सुद्धा स्वप्न पूर्ण करणार आहात कारण तुमचा पेपर बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये चाललेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 40 42 45 50 पर्यंत होते त्यांनी नोट्स घेतल्या, त्याच्यातून दिवसभर रिव्हिजन केली, त्याचबरोबर संध्याकाळी लेक्चर बघितले आणि लेक्चर बघितल्यानंतर संध्याकाळी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका दिली, जेणेकरून त्यांची जास्तीत जास्त रिव्हिजन झाली, टाइम मॅनेजमेंट झाला आणि त्या टाइम मॅनेजमेंट मधून त्यांनी योग्यरित्या यशस्वीरित्या 92 मार्कांपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्हाला सुद्धा 92 मार्क 94 मार्क 90+ मार्क आरामशीर पडतील. फक्त सांगितले त्याप्रमाणे अभ्यास करा. काहीच मोठी गोष्ट नाहीये. अगदी काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता. कसं बघा, शेवटच्या 3 अंकांना घ्यायचं, पटकन भागीला 8 करायचं, लगेच बघायचं. काय मित्रांनो, 8 1 8 8 1 8 इथं 8 ने भाग जातोय का, 3 ला नाही जाणार, इथं 0 परत 8 समजलं. 8 चौक. व्हेरी गुड मित्रांनो. 8 चौक 32 झालं उत्तर. काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आता तुम्हाला शिकवत होतो म्हणून इतका वेळ लागला, पण तुम्ही बघणार अरे कोणती संख्या आहे, 810 लगेच समजतंय. 832 लगेच भागीला 8 केलं. 8 1 8 0 परत 8 चौक 32. काही सेकंदातच इतक्या मोठ्या उदाहरणांचे गणित काही सेकंदातच तुम्ही हे उत्तर काढू शकता. काही सेकंद लागला, काही टाइम लागला मित्रांनो. किती मोठं गणित आहे. तुम्हाला जर हे टॉपिक क्लिअर नसतं तर तुम्हाला जर सांगितलं असतं पुढीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो, तुम्ही याचं उत्तर देऊ शकले असतात का. बिलकुल दिलं नसतं. पण काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर का दिलं, कारण तुम्हाला कळलेलं आहे की 8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे, की ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येत जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. बघूयात याच टॉपिकवरील फक्त तुमच्यासाठी एक उदाहरण देत आहे. लवकरात लवकर या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर लाईव्ह चॅटमध्ये तुमचे हे उत्तर आले. याच टॉपिकवर पुढील एक छोटंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर सर्वांनी उत्तर द्यायचे. काय प्रश्न आहे आणि काय उत्तर आहे तुम्ही स्वतः बघा आणि तुम्ही स्वतः लवकरात लवकर उत्तर द्या. मी तुम्हाला सांगणार नाही आणि मी तुम्हाला हे सोडून सुद्धा दाखवणार नाहीये. लवकरात लवकर उत्तर द्या तुम्ही स्वतः. तुमच्या स्क्रीनवर प्रश्न देण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे आणि काय उत्तर आहे. अगदी सोपं आहे. 8 ने निशेष भाग जाणारी संख्या ओळखायची आहे. पुढीलपैकी कोणती ती तुम्हाला शिकवलंय. शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येत जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. अगदी सोपं आहे. काहीच वेळ लागणार नाही. लवकरात लवकर उत्तर द्या. काय उत्तर आहे. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान. हे बघा, आपण आता मी तुम्हाला सोडवून दाखवणारच नव्हतो,
पण काही विद्यार्थ्यांसाठी मी थोडंसं अर्ध तरी सोडून दाखवतो, म्हणजे त्यांना लिंक लागेल की याचं योग्य उत्तर काय असू शकतं. ठीक आहे, बघा काय प्रश्न आणि काय उत्तर आहे. पुढीलपैकी 8ने भाग जाणारी निशेष संख्या कोणती, म्हणजे ज्या संख्येला 8ने भाग जाईल ती संख्या कोणती आहे. तर ती संख्या कोणती मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. काय प्रश्न आणि काय उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए काय दिला मित्रांनो, 34, 37, 98, 39 आणि 560. काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला लगेच क्लिक झालेलं आहे. काय क्लिक झालं की शेवटच्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येत जर 8ने भाग केला तर संपूर्ण संख्येस 8ने निशेष भाग जातो. सोपं आहे का नाही. काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही स्वतः ट्राय करा. 560 भागीला 8 ठेवा आणि लवकर लवकर सोडवा आणि पूर्ण संख्येला भाग जातोय का ते बघा आणि कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर उत्तर द्या. काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे अगदी योग्य. कसं, 8 म्हणजे 40, 8 सक 48 आणि 8 7 म्हणजे 8 7 किती होता. व्हेरी गुड, 8 7 56. म्हणजेच काय, या पूर्ण संख्येस 8ने निशेष भाग गेलेला आहे. काही उरलंय का इथं पॉइंट मध्ये उत्तर आलंय का. तुम्ही पूर्ण संख्येला कॅल्क्युलेटर मध्ये बघा, तुमच्या मोबाईल मध्ये बघा. आपण जी व्याख्या बनवली, आपण जी डेफिनेशन बनवलेली आहे, जी कसोटी आहे ती योग्य आहे का नाही. आहे ना मित्रांनो, अगदी सोपं आहे, काही मोठी गोष्ट नाही. काही क्षणातच तुम्ही याचे उत्तर काढू शकता. कितीही मोठं गणित असो किंवा कितीही लहान गणित असो, काही क्षणात याचे उत्तर काढू शकता मित्रांनो. तर बघा, याच प्रकारचे कित्येक उदाहरण आणि कित्येक प्रकारचे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे तुमचे संपूर्ण गोष्टी आपल्या नोट्स मध्ये देण्यात आलेल्या आहे. नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे, कारण या नोट्स नैसर्गिक नोट्स आहेत. पुस्तकीय भाषा यामध्ये बिलकुल सुद्धा नाही. तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही. तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या, तुम्हाला पुस्तकाची भाषा बिलकुल समजणार नाही. पण आपल्या नोट्स मध्ये किती छान प्रकारे शिकवण्यात आलेलं आहे. जशा प्रकारे आम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवतो. तुम्हाला प्रत्येकाला कळतंय ना, किती साध्या भाषेमध्ये शिकवलं. आता तुम्हाला 8च्या कसोटी, 7च्या कसोटी किंवा ज्या अगोदर कसोट्या शिकवल्या त्या कसोट्यामध्ये कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही त्याचं उत्तर काही क्षणात देऊ शकता मित्रांनो. अशाच प्रकारचे आपल्या नोट्स आहेत, ज्या नोट्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत अगदी नॉर्मल भाषेमध्ये देण्यात येते. अगदी नॉर्मल, ज्याचं उत्तर तुम्ही काही सेकंदातच काढू शकता. आणि तुम्हाला दररोजचं टार्गेट सुद्धा देण्यात येतं. ते टार्गेट तुम्हाला दररोज पूर्ण करायचे छोटे छोटे टार्गेट असतात. जे छोटे छोटे टार्गेट तुम्ही कंप्लीट केले तर काही दिवसातच तुमचा पेपर 90+ होतो. आणि आपण अशीच गॅरंटी देत नाही तुम्हाला की 90+ तुमचा पेपर करून दाखवू. का देतो आम्ही तुमची गॅरंटी, कारण आमच्यामध्ये ती क्वालिटी आहे. आम्ही त्या प्रकारचं क्वालिटीचं तुम्हाला शिक्षण देतो. फक्त ती तुमची सुद्धा जिम्मेदारी आहे की आम्ही दिलेला अभ्यास दररोज पूर्ण करायचा. छोटे टार्गेट असतं, असं नाही की आम्ही तुम्हाला सांगतो की नाही पूर्ण एवढा मोठा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. बिलकुल नाही मित्रांनो. छोटे टार्गेट असतं, ते छोटे छोटे टार्गेटने एक दिवस मोठा टार्गेट तुमचं कंप्लीट होतं. म्हणजेच कोणतं, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याचं. यावर्षी तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हायचे ना मित्रांनो, तर हे छोटे छोटे टार्गेट पूर्ण करा. लवकरात लवकर आपले नोट्स घेऊन त्याच्यामधून अभ्यास करा. पुस्तकीय भाषा तुम्हाला समजणार नाही, ही संपूर्ण टीमने बनवलेल्या नोट्स आहेत. संपूर्ण टीमने, असं काही नाही की मी एकट्याने बनवलं आहे. संपूर्ण टीमने या प्रत्येक उदाहरणावरती प्रॅक्टिस केली, प्रत्येक उदाहरणाबद्दल विचार केला आणि तुमच्यापर्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कशा प्रकारे आम्ही पोहोचवू शकतो याचा विचार केलेला आहे. म्हणून मित्रांनो, ह्या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, जेथे तुम्हाला 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार दररोज सकाळी 9 वाजेला ग्रुपला देण्यात येतो पेपर. त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला अगदी मोफत मिळतात. हे लाईव्ह लेक्चर तुम्ही कशा प्रकारे मोफत मिळवू शकतात, त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे मोफत मिळवू शकतात याबद्दल जाणून घ्या. हे बघा, हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या स्पेशल ग्रुपमध्ये सहभागी करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे संपूर्ण फॅसिलिटी अगदी मोफत मिळेल. भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे तुम्हाला आता डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका येणार आहे 100 मार्काची, ज्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी संपूर्ण गोष्टींचा समावेश असतो. या संपूर्ण गोष्टींचा समावेश तुम्हाला मिळवण्याकरिता फक्त छोटी प्रोसेस आहे, ती तुम्हाला सगळं काही माहित आहे. तर भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तोपर्यंत